is the word file which is shown to you, is it visible? Yes, sir. Okay, so in last lecture we have seen the percentage calculation under the chapter number 5 of unit 2, that is pharmaceutical calculation. So we have covered it, the first part of percentage calculation. We have seen the most of problems, number of problems under this part. Okay, so today we are going to start another method under the pharmaceutical calculation, that is alligation method. Okay, so this is a method for your dilution. So what is the alligation method? When the calculation involves mixing of two similar preparation of different strength to produce a preparation of intermediate strength, the alligation method is used. Okay, so what is that alligation method? So if I have a solution, or if I have two different solution, okay, ऑफ सिमिलर कंपाऊंड, म्हणजे एकाच कंपाऊंडचे माझ्याकडे दोन डिफरंट स्ट्रेनचे सोल्युशन आहेत आणि मला आता काय करायचं आहे, तिसरं सोल्युशन मला प्रिपेअर करायचं आहे सेम कंपाऊंडचं, जे इंटरमिजिएट स्ट्रेंथ असेल ह्या दोघांची. सो जे मला जे तिसरं इंटरमिजिएट स्ट्रेंथचे जे मला सोल्युशन बनवायचं आहे, तर ते बनवण्यासाठी मी कुठली मेथड यूज करणार? ॲलिगेशन मेथड यूज करणार. यू आर गेटिंग माय पॉईंट? So for more discussion or for easiness, I have given these 3 beakers. Okay, so पहिला बीकर आहे, ह्याच्यामध्ये मी अल्कोहोल 70% घेतलं आहे. ओके, सेकंड बीकर जर बघितला तर त्याच्यामध्ये अल्कोहोल 30% आहे. आता मला काय करायचं आहे की मला अल्कोहोल 50% पाहिजे बनवलेला, मला अल्कोहोल 50% बनवायचं आहे आणि माझ्याकडे एक 70% अल्कोहोल आहे आणि एक 30% अल्कोहोल आहे. तर मी 70% मधलं किती अल्कोहोल घेणार, किती अमाऊंटमध्ये, आणि 30% मधलं किती अमाऊंटमध्ये, म्हणजे किती व्हॉल्यूम मी घेणार. 70% मधलं 20 ml घेणार आणि 30% मधलं 40 ml घेणार, जेणेकरून माझा व्हॉल्यूम तेवढा बनेल आणि माझी पर्सेंट स्ट्रेंथ किती बनेल? 50%. समजते सगळ्यांना? इथले जर तुम्ही 2 फिगर बघितल्यात, इमेजेस जर तुम्ही बघत असाल, तो 70%चा जरासा थोडासा डार्क कलर आहे म्हटल्यावरती स्ट्रेंथ काय आहे? कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. 30% डायल्यूट सोल्युशन आहे, फेंटिश इन नेचर आहे. ओके, आणि इंटरमिजिएट जे माझं सोल्युशन आहे ते 50% आहे, मग त्याचा जो कलर आहे तो थोडासा मी इंटरमिजिएट ठेवलेला आहे, ह्या ब्ल्यू कलरमध्ये. ओके, सो मला ह्या 2 सोल्युशन जे आहेत इथे मी मेन्शन करतो आहे, 70% आणि 30%, ह्याच्यामधलं जर मला सोल्युशन बनवायचं असेल तर मला दोन्ही सोल्युशन, जे स्ट्रॉंगर सोल्युशन आहे आणि विकर सोल्युशन आहे, त्याच्यातलं किती अमाऊंटमध्ये मला सोल्युशन यूज करायला लागेल, और तो पर्टिक्युलर कंपाऊंड यूज करायला लागेल, त्याच्यासाठी जी मी मेथड यूज करणार आहे, दॅट इज युअर ॲलिगेशन मेथड. ओके, so I hope you understood about what is meant by alligation method. So how alligation method will be calculated? Have you written this? Write down the meaning of alligation method. When a calculation involves mixing of two similar preparation of different strength to produce a preparation of intermediate strength, the alligation method is used. Okay, so this is regarding alligation method. Also take down this formula. ओके, सो आता आपण ॲलिगेशन मेथडसाठी हा इम्पॉर्टंट आहे आणि बऱ्याचशा वेळेस मी पाहिलं आहे जीपॅटमध्ये ॲलिगेशनवरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. ओके, आणि डेफिनेटली तुम्हाला सेमिस्टरला किंवा सेशनलला ह्याच्यावरती क्वेश्चन असणारच ॲलिगेशन मेथडवरती. आता ह्याच्यामध्ये आपण काय करतो, पहिलं जर तुम्ही बघितलं तर सेंटर पॉईंटला मी रिक्वायर्ड पर्सेंटेज लिहिलं आहे, म्हणजे मला ॲक्च्युअल रिक्वायर्ड किती आहे. आता मगाच्या जर 3 बीकर तुम्ही आठवत असाल, 70, 30 आणि 50%, तर मला किती पर्सेंट रिक्वायर्ड होतं? 50% रिक्वायर्ड होतं. सो मी इथे रिक्वायर्ड पर्सेंटेज किती आहे ते मी इथे मेन्शन करणार. ओके, आता स्ट्रॉंगर पर्सेंटेज इथे मेन्शन करणार, म्हणजे स्ट्रॉंगर पर्सेंटेज किती होतं मगाशी? 70%. ओके, हे मी लेफ्ट कॉर्नरला वरती मेन्शन करणार आणि राईट कॉर्नरला विकर पर्सेंटेज मेन्शन करणार, दॅट इज 30%. आणि आता ह्याच्यामध्ये मला काय करायचं आहे, इथे जर खाली जर त्याचे 2 लेग्स बघितलेत ह्या फॉर्म्युलाचे, तर त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे?
जर राईट कॉर्नरचा जर लेफ्ट लेग जर बघितला तर काय आहे, स्ट्रॉंगर मायनस रिक्वायर्ड. आता स्ट्रॉंगर किती पर्सेंट होतं, 70, मायनस रिक्वायर्ड किती होतं, 50%. सो 70 मायनस 50 इट बिकम्स 20. आणि इथे जर तुम्ही बघितलं रिक्वायर्ड मायनस, जर तुम्ही लेफ्ट लेग जर बघितला तर त्याच्यामध्ये जर काय आहे, रिक्वायर्ड मायनस विकर. रिक्वायर्ड किती आहे, 50%, मायनस विकर किती आहे, दॅट इज 30%. So 50 minus 30 it becomes again 20%. Okay, so here you will get 20% for required minus weaker, as well as here you will get stronger minus required, that is 20%. Okay, आता तुम्हाला प्रॉब्लेम विचारलेला असतो की आपल्याला जे रिक्वायर्ड पर्सेंटेज आहे ते किती व्हॉल्यूममध्ये आपल्याला बनवायचं आहे ते त्यांनी विचारलेलं असतं. मग समजा त्यांनी विचारलं असेल 500 सोल्युशन प्रिपेअर करा, 50% 30% इंटरमिजिएट जी स्ट्रेंथ आहे ते. सो त्याच्यासाठी मी फॉर्म्युला काय यूज करणार, राईट डाऊन दिस फॉर्म्युला ॲज वेल. क्वांटिटी ऑफ अल्कोहोल रिक्वायर्ड, बिकॉज दिस ॲलिगेशन मेथड इज मोस्टली यूज फॉर द अल्कोहोल. ओके, सो अल्कोहोल प्रिपरेशनचे किंवा अल्कोहोलचे डायल्युशन्स जे आहेत ते बनवण्यासाठी ही मेथड मोस्टली यूज केली जाते. सो द फॉर्म्युला फॉर दिस इज दॅट quantity of alcohol required, that is volume required multiply by percentage required divided by percentage used. Okay, so percentage used कुठे आहे मेन्शन केलेलं, it is mentioned that is in required minus weaker plus stronger minus required. So हे जे समेशन आहे ते मी तुम्हाला एखाद्या प्रॉब्लेममध्ये डिटेलमध्ये देऊन देतो. ओके, सो हा फॉर्म्युला व्यवस्थित लिहून घ्या. क्वांटिटी ऑफ अल्कोहोल रिक्वायर्ड इज इक्वल टू व्हॉल्यूम रिक्वायर्ड मल्टिप्लाय बाय पर्सेंटेज रिक्वायर्ड डिवायडेड बाय पर्सेंटेज यूज्ड. ओके, सगळ्यांनी हे डायग्राम पहिली आहे ती ड्रॉ करून घेतले. रिक्वायर्ड पर्सेंटेज जे त्याचे 2 legs 2 hands जे आता मी मेन्शन करतो आहे जस्ट असंच जेणेकरून तुम्हाला समजायला यावं. सो ते जे आहे ते ड्रॉ करून घ्या. त्याच्यानंतर काय करून घ्या, फॉर्म्युला लिहून घ्या. ओके, बिकॉज आपल्याला हे सगळे हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे आपल्याला ह्याच पद्धतीने ड्रॉ करूनच आपल्याला सॉल्व करायचे आहे. ठीक आहे, लिहून घेतलं आहे सगळ्यांनी. प्लीज जरा कोणी चॅटबॉक्समध्ये टाकलं तर बरं होईल, म्हणजे मी लगेच प्रॉब्लेमकडे मूव्ह करेन. ओके, फाईन. सो we will move directly towards problem. Allegation method is much simpler. So take down your first problem. So calculate the volume of 95% alcohol required to prepare 600 ml of 70% alcohol. Okay, so calculate the volume of 95% alcohol required to prepare 600 ml of 70% alcohol. सिम्पल फॉर्म्युला आहे. ह्यांनी काय क्वेश्चन विचारलं आहे की आपल्याला बनवायचं काय आहे, 70% अल्कोहोल बनवायचं आहे आणि त्याचा व्हॉल्यूम किती असणार आहे, 600 ml. आणि आपल्याला त्यांनी काय दिलं आहे, फक्त एकच सोल्युशन दिलं आहे, 95%चं दिलं आहे. ओके, मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं की 2 व्हॉल्यूममधनं आपण कॅल्क्युलेट करायचं आहे. 2 आपल्याकडे सोल्युशन्स असतील, 2 वेगवेगळ्या स्ट्रेनचं सेम कंपाऊंड असेल तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. पण आता ह्यांनी फक्त आपल्याला एकच दिलं आहे, अल्कोहोल. ओके, सो यू नो दॅट अल्कोहोल हा आपल्याला 95% त्यांनी प्रोव्हाइड केला आहे. सो उरलेली जे आपल्याला व्हॉल्यूम मेकअप करायचं आहे, म्हणजे आपण 95% अल्कोहोलमधनं थोडंसं सोल्युशन घेऊन त्याला 70% बनवणार आहे. बरोबर आहे, ते किती व्हॉल्यूम घ्यायचं आहे ते आपण कॅल्क्युलेट करणार. पण जो बाकीचा 600 ml व्हॉल्यूम बनवायचा आहे तो आपण कशाने बनवणार आहे, वॉटरने बनवणार आहे. ओके, सो त्याच्यामध्ये अल्कोहोलचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 0 आहे. बरोबर आहे. सो माझी स्ट्रॉंगर स्ट्रेंथ किती झाली आता ह्याच्यामध्ये, 95%. आणि वीकर स्ट्रेंथ किती झाली, 0%. ओके, बिकॉज देर इज नो सेकंडरी स्ट्रेंथ इन धिस काइंड ऑफ प्रॉब्लेम. सो आता ह्याच्यामध्ये मी डाटा काय मेन्शन करणार, द पर्सेंट ऑफ अल्कोहोल रिक्वायर्ड. सो आपल्याला किती पर्सेंट अल्कोहोल रिक्वायर्ड आहे, 70%. आणि अल्कोहोल पर्सेंटेज यूज किती आहे, 95%. आणि व्हॉल्यूम रिक्वायर्ड किती आहे, 600 ml. ओके, सो बाय यूजिंग फॉर्म्युला आय विल पुट दिस व्हॅल्यू in my formula, that is 70% that is required. I will written at the center of this formula. I will write
to my left corner 95%, which is a stronger percentage, okay, which is in my left corner. And in my right corner what I will write 0, because 0% alcohol in my water. सो इथे जे वॉटरचे जे आहे स्ट्रेंथ दिली आहे त्याच्यामध्ये 0% आहे. समजा जर याच्यामध्ये दुसरा त्यांनी स्ट्रेंथ दिली असती तर आपण इथे मेन्शन केली असती, बट दे हॅव नॉट गिवन एनी स्ट्रेंथ. आपल्याला फक्त 95% अल्कोहोलमधलंच व्हॉल्यूम यूज करून सेकंड स्ट्रेंथ प्रिपेअर करायचे आहे. सो आय विल पुट 0. सो व्हॉट इज माय फॉर्म्युला? इफ यू सी द राईट लेग ऑफ दिस फॉर्म्युला, त्याच्यामध्ये काय स्ट्रॉंगर पर्सेंटेज मायनस रिक्वायर्ड पर्सेंटेज. So that is 95 minus 70, how it become 25. And to my left leg of this formula 70, that is required minus weaker. So 70 minus 0, it becomes 70. Okay. आता हे तुम्हाला हा फॉर्म्युला इथे डिझाईन करून घेतला. आता ह्याला मी काय करणार आहे, सो ह्याच्यामध्ये तुम्हाला काय समजतं आहे की 70 पार्ट्स ऑफ 90% अल्कोहोल अँड 25 पार्ट्स ऑफ वॉटर. आता ह्याच्यामधले जे आपण काढले होते त्याच्यामध्ये आपल्याला काय कळतं आहे, इथे जर तुम्ही हे जे ॲरो बघितले तर तुम्हाला क्लिअर आयडिया येईल. 70 पार्ट्स जे आपल्याला मिळालेत ते कशाचे मिळालेत, 95% अल्कोहोलचे, आणि 25 पार्ट्स जे आहेत ते कशाचे मिळाले आहेत आपल्याला, दॅट इज 0% अल्कोहोल. मीन्स वॉट, दॅट इज अ वॉटर. हे आपण इथे वॉटर कन्सिडर केलं आहे. सो 25 पार्ट्स वॉटरचे आणि 70 पार्ट्स ऑफ युअर अल्कोहोल, which is required to produce our desired concentration. Desired concentration किती आहे, 70% of 600 ml. ओके. सो आपल्याला हे बनवण्यासाठी एवढे पार्ट्स लागणार आहेत. सो आता फॉर्म्युला मी पुट करतोय. आता आपल्याला काय करून घ्यायचं आहे, पहिला फॉर्म्युला पुट करून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पार्ट्स कॅल्क्युलेट केले आहेत की माझे 70 पार्ट्स आहेत, पण 70 पार्ट्स म्हणजे एक्झॅक्ट किती व्हॉल्यूम काढायचं आहे हे आता आपण ह्या पार्टमध्ये काढणार आहोत. सो क्वांटिटी ऑफ 95% अल्कोहोल रिक्वायर्ड इज इक्वल टू व्हॉल्यूम रिक्वायर्ड मल्टिप्लाय बाय द पार्ट्स required, or sorry, the required percentage divided by the total percent use. सो आता इथे जर तुम्ही बघितलं तर मी टोटल पर्सेंटेज यूज कुठे केलं आहे, हे मल्टिप्लाय जे आपण 70 पार्ट्स आणि 25 पार्ट्स आहेत आलेले ते मी घेतले तिथे. ओके. 95%चे मी इथे 95 लिहिलेले नाही आहेत. हे 70 पार्ट्स ऑफ 95% आणि 25 पार्ट्स ऑफ 20, दॅट इज वॉटर. ह्यांची मी समेशन केली, 70 + 25, दॅट इज 95. ओके. सो माय फॉर्म्युला इज बिकम 600 multiply by 70 divided by 95. So it becomes a 442.10 ml. So this amount or this volume of your 95% alcohol I will utilize. So आता 95% अल्कोहोल किती घ्यायचं आपल्याला, दॅट इज 442.10 ml मी त्यातलं घेणार. आणि आता आपल्याला पुन्हा कॅल्क्युलेट काय करायचं आहे की वॉटर एक्झॅक्टली किती घेणार. वॉटरसाठी सुद्धा मी सेम फॉर्म्युला टाकणार, दॅट इज 600 ml volume required multiply by the percentage use of water multiply by the required that is your total percentage use. So that is 95. So if you solve this, it will becomes 157.90 ml. So what will be my final answer? So 442.10 ml of 95% alcohol is dissolved with 157.90 ml of water to produce 600 ml of 70% alcohol. So my final answer is 442.10 ml of 95% alcohol dissolved with 157.90 ml of water to produce 600 ml of 70% alcohol. सो आता जर तुम्ही ह्या दोन ह्यांची समेशन केली की जो आपण 442.10 ml प्लस 157.90 ह्यांची जर समेशन केली तर टोटल तुम्हाला किती मिळणार आहे, 600 mlच मिळणार आहे. सो आता जर तुम्हाला आन्सर मिळाले त्याच्यामध्ये मी काय व्हॉल्यूम यूज करतो 95%चा 442.10 ml आणि वॉटर किती ॲड करणार त्याच्यामध्ये 157.90 ml. सो जेव्हाही मी स्ट्रेंथ ॲड करणार आहे तेव्हा मला काय मिळणार आहे 70% ऑफ 600 ml ऑफ
alcohol. Okay, everybody understood this? प्रॉब्लेम लिहून घेतलाय का? जर लिहून घेतला असेल तर चॅट बॉक्समध्ये टाका. पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व करायला देतो. नसेल लिहून घेतला तर सांगा, तेवढा पार्ट मी शो करतो. ओके, सिंपल प्रॉब्लेम आहे. पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, पार्ट्स काढून घ्यायचे आहेत. जो आपल्या ॲलिगेशनची जी फॉर्म्युला डायग्रॅम आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा पार्ट्स काढून घेणार, किती पर्सेंट पार्ट्स तुम्ही यूज करणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अल्कोहोल किती यूज करायचं आहे त्याचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करणार, फॉर्म्युलामध्ये अमाऊंट पुट करा आणि त्याच्यानंतर काय करा, वॉटर किती लागणार आहे ते कॅल्क्युलेट करा. आणि त्याच्यानंतर एकदम सिम्पल मेथड आहे, ही टॅली करायची आहे. तुम्हाला काही गरज नाही हे फॉर्म्युलामध्ये की जो अल्कोहोलचे जे ml आले इथे आता किती आलं आहे 442.10 आणि 157.90 ml. ह्याची ना तुम्ही जस्ट टॅली करून घ्या. ह्यांची जर व्हॉल्यूम आपल्याला रिक्वायर्ड व्हॉल्यूमचा जर आला 600 ml, आता इथे रिक्वायर्ड होता 600 ml आला, दॅट मीन्स युअर आन्सर इज परफेक्ट. मग तुम्हाला हे टॅली झालं आन्सर. आणि जर व्हॉल्यूम जर तुमचा मिसमॅच होत असेल तर समजायचं तुमचा आन्सर कुठेतरी गडबड झालेली आहे. ओके, सो दिस इज अ ट्रिक टू verify your answer. Okay, fine. So I will move towards the second problem that you have to solve. So calculate the volume of 80% of alcohol required to prepare 500 ml of 65% alcohol. So आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, calculate the volume of 80% alcohol required to prepare 500 ml of 65% alcohol. ह्याच्यामध्ये प्रॉपर ॲलिगेशनची डायग्रॅम वगैरे ती जी आहे फॉर्म्युला डायग्रॅम ती काढून तुम्हाला सॉल्व करायचं आहे. गडबड करू नका, प्रॉपर सॉल्व करा. आता आपल्याला 65% अल्कोहोल प्रिपेअर करायचं आहे ज्याचा व्हॉल्यूम असेल 500 ml आणि ते आपण कुठल्या स्ट्रेंथमधनं घेणार, 80% व्हॉल्यूम 80% अल्कोहोल जो आहे त्याच्यामधून आपण 65% अल्कोहोल प्रिपेअर करणार. सो विदाउट वेस्टिंग टाईम स्टार्ट सॉल्विंग दिस प्रॉब्लेम. द गिवन डाटा इज ऑल्सो शोन इन युअर स्क्रीन. Percentage of alcohol required to produce, that is 65, and percent of alcohol used, that is 80%, and volume required to prepare, that is 500 ml. So in chat box give me the quantity of alcohol required in ml as well as give the quantity of water required in ml as well. So in this you have to give a proper unit to your answer. In this unit we are going to use, that is ml. Okay, because volume required, that is 500 ml. So they have given data and the requirement in ml, so we have to calculate the required volume in ml only. Do it fast because I have to complete this allegation method in this lecture only. If you have covered with your answer, just put in chat box the quantity of alcohol required first and the quantity of water required. Both the quantity you have to put in the chat box. I will confirm.
Here are answers from Gauri, Dheeraj, Sanket, Shukrata, that is they have provided 406.25 ml for alcohol. So tell me the quantity for water, that is 93.75, someone has given in chat box. Yes, exactly. So this is your answer, that is quantity of alcohol required, that is you got 406.25 ml, and quantity of water required, that is 93.75 ml. So yes, very good, you have given a perfect answer. Still I will solve this. So this is your percentage required, that is 65 in middle, and this is your graph. So if you draw this 80 minus 65, that will become so 15% or 15 parts of water, and for 65 minus 0, that is the 65 parts of your total alcohol. Okay, so if you put these values in your formula, that is for quantity of alcohol 500 multiplied by 65 divided by 80, so it becomes 406.25 ml, and 500 multiplied by 15 divided by 80, that gives 93.75 ml of your total water. Okay, so your final answer you have to write in this manner. So 406.25 ml of 80% water alcohol is required to dissolve in 93.75 ml of water to produce 500 ml of 65% alcohol. Okay, so if you add this volume of alcohol, that is 406.25 ml plus 93.75 ml, it will becomes your 500 ml. Okay, so this is answer. Almost all of you have given a perfect answer. So I consider you have understood about this. ओके, सो आत्ता जो आपण प्रॉब्लेम जो पाहिला त्याच्यामध्ये काय होतं, मी तुम्हाला एक अल्कोहोलची स्ट्रेंथ दिली होती. ओके, आणि तुम्हाला काय सांगितलं की दुसरी एक स्ट्रेंथ आहे ती तुम्ही त्या एका स्ट्रेंथमधून कॅल्क्युलेट करा. ओके, त्याच्यासाठी तुम्ही दुसरं सोल्युशन काय यूज केलं, वॉटर यूज केलं, आणि तुम्ही तिथे व्हॅल्यू कुठली पुट केली, 0 केली, कारण त्याच्यात अल्कोहोलचं पर्सेंटेज किती होतं, 0 होतं. ओके, सो देर इज अ 0% ऑफ अल्कोहोल. सो यू अंडरस्टूड दॅट you can calculate from one strength of alcohol to a second strength. Okay, so our next problem is somewhat of different. Okay, so if you see write down this problem, calculate the proportion of 15%, 8% and 3% of alcohol required to make 6% of alcohol. Calculate the proportion of 15%, 8%, 3% alcohol required to make 6% of alcohol. ओके, ह्याच्या पुढचा पार्ट लिहून घेऊ नका, आधी मी तुम्हाला डिस्कस करतो. आत्ता आपण जे बघितलं त्याच्यामध्ये काय होतं, ओनली वन स्ट्रेंथ ऑफ अल्कोहोल यूज अँड सेकंड वॉटर यूज. ओके, सो इफ यू सी दिस प्रॉब्लेम, दिस इज अ कम्प्लीट अबाउट अल्कोहोल. देर इज अ नो डायल्युशन विथ युअर वॉटर. ह्याच्यामध्ये आपण कुठेही वॉटरने डायल्युशन करत नाही. आता त्यांनी काय दिलं आहे, दे हॅव प्रोव्हाइडेड 3 डिफरंट स्ट्रेंथ, दॅट इज अ 15%, 8% अँड 3%. सो यू हॅव 3 बीकर्स. ओके, इन दॅट 3 अल्कोहोल different strength are given and they have told that prepare another strength which is of 6. ओके, सो आता आपल्याला काय करायला लागणार आहे, ह्यातले जे 3 बीकर आहेत ज्याच्यामध्ये एकामध्ये 15% आहे, 8% आहे आणि 3%, ह्यातले प्रत्येक बीकरमधनं थोडं थोडं असं पर्सेंटेजमध्ये आपल्याला थोड्या थोड्या व्हॉल्यूममध्ये आपल्याला अल्कोहोल घ्यायचं आहे, आणि जे मी चौथं सोल्युशन बनवणार आहे ते मी 6% बनवणार. ओके, सो हाऊ मच of quantity of 15%, how much quantity of 8% and how much quantity of 3% I required that will produce my 6%. So this is the problem. Okay, so they have asked to us. So simple, by using the alligation method. आता ह्याच्यामध्ये मगाशी आपल्याकडे 2 स्ट्रेंथ होत्या, त्यामुळे आपल्याला ॲलिगेशन मेथडचा जो डायग्रॅमॅटिक फॉर्म्युला होता तो सिम्पल होता. आता थोडासा ट्रिकी आहे. ओके, सो ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे, सिंपल पार्ट आहे. रिक्वायर्ड पर्सेंटेज आय विल राईट इन माय सेंटर पॉईंट. आय थिंक कर्सल इज व्हिजिबल टू यू. ओके, सो व्हॉट इज दॅट रिक्वायर्ड पर्सेंटेज आय हॅव पुटेड इन माय सेंटर पॉईंट. ओके, दॅट इज द 6%, कारण आपल्याला 6% अल्कोहोल प्रिपेअर करायचं आहे. ओके, अँड लेफ्ट
टू दॅट 6%. 6%च्या लेफ्ट साईडला आपल्याला जेवढ्या स्ट्रेंथ प्रिपेअर करायच्या आहेत त्या सगळ्या मी मेन्शन करून घेणार. ओके, सो दिस डायग्राम बिकम्स युअर बटरफ्लाय लाईक. ओके, सो दॅट इज अ 15%, 8% आणि 3%. सो ह्या ज्या डायग्राम आहेत, ह्या ज्या स्ट्रेंथ आहेत ज्याच्यातून आपल्याला व्हॉल्यूम यूज करायचा आहे अल्कोहोलचा, ते मी इथे मेन्शन करून घेणार आहे. ओके, नाव I will again go with my previous formula. So firstly, see at the bottom that I have written 9 plus 2. Okay, so 9 plus 2 हे मी कसे काढले ते आता तुम्हाला मी डिस्कस करतो. So what is the formula? That is strength of higher strength of your alcohol minus required percentage. Okay, required percentage किती आहे? 6 आहे. आता ह्या रिक्वायर्ड पर्सेंटपेक्षा हायर स्ट्रेंथ किती आहेत आपल्याकडे? 15% आहे आणि 8% आहे. लेफ्ट साईडचे फिगर्स मी आता डिस्कस करतो आहे. सो आता ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे, 15 minus 6 दॅट इज 9. ओके, अगेन 8 इज ऑल्सो हायर दॅन 6. ओके, सो आय विल टेक दिस व्हॅल्यू ऑल्सो. सो 8 minus 6 दॅट इज 2. सो 9 and 2. So these two figures I will get. So I will just do addition of this. So 9 plus 2. So 11 parts of 3% अल्कोहोल. सो आता इथे जी डायग्रॅम आहे तो ही डायग्रॅम ह्या पद्धतीत होणार आहे. जस्ट आय विल इन्सर्ट सम शेप इन दिस. सो आता हे जी मी आता डायग्रॅम ड्रॉ करतो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसेल. ओके, हे त्यांचे पार्ट्स आहेत. ओके, सो आता काय होतं आहे, 9 plus 2 11 पार्ट्स कसे काढले तुम्हाला सगळ्यांना लक्षात येत आहे. पण हे 9 plus 2 11 पार्ट्स कशाचे आहेत? 3% अल्कोहोलचे आहेत. हे जी व्हॅल्यू आहे ती 3% अल्कोहोलमधले मी 11 पार्ट्स घेणार. ओके, नाव गोईंग टू अबव 8 इज हायर दॅन 6. सो हायर स्ट्रेंथ मायनस रिक्वायर्ड दॅट इज 3 parts of sorry forget about this. So 9 plus 2, I hope everybody understood this. 9 कसे आले आणि 2 कसे आले त्यांना समजलं. तर 11 पार्ट्स झाले. 11 पार्ट्स कशाचे आहेत? 3% अल्कोहोल. ओके, सो गो टू द टॉप ऑफ दिस. सो व्हॉट इज दॅट? आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? रिक्वायर्ड पर्सेंटेज मायनस युअर विकर पर्सेंटेज. व्हॉट इज युअर रिक्वायर्ड पर्सेंटेज? 6%. and what is your weaker percentage? That is 3%. So I will just put 3 parts at your first part. Okay, also I will do write 3 parts, that is again I will minus that 6 minus 3, that is 3 parts at this point. Okay, so it will become, so हे 3 parts आपण 2 वेळा इथे लिहिणार. Okay, so 3 parts of your 15% alcohol, then again 3 parts of your 8% alcohol, and 9 plus 2, that is 11 parts of your 3% alcohol. Okay, so सगळ्यांना हा डायग्राम समजला आहे की नक्की काय करायचं आहे. सो जेव्हा असे 3 डिफरंट स्ट्रेंथ येतील, जस्ट सॉरी, सो आता ह्याच्यामध्ये सगळ्यांना समजलं आहे की पार्ट्स आपण कसे कॅल्क्युलेट केलेत. पहिल्यांदा मी काय करून घेतलं आहे, स्ट्रॉंगर मायनस रिक्वायर्ड करून घेतलं आहे, आणि त्याच्यानंतर रिक्वायर्ड मायनस विकर आहे. रिक्वायर्ड मायनस विकर जो आहे ते मी दोन्ही स्ट्रेंथला मी पुट केलं आहे, 3 parts of 15% and 3 parts of 8%. सो व्हेन दिस काइंड ऑफ फॉर्म्युलेशन, दिस काइंड ऑफ प्रॉब्लेम इज देअर, जेव्हा 3 डिफरंट स्ट्रेंथ असतील आणि आपल्याला चौथं स्ट्रेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, तेव्हा तुम्हाला ह्या पद्धतीने जो ॲलिगेशन मेथडचा फॉर्म्युला डायग्राम आहे ती ह्या पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे. सो व्हॉट इज माय फायनल आन्सर? देअर फॉर द 3 parts of 15% alcohol, then 3 parts of 8% alcohol, and 11 parts of 3% alcohol are mixed together. The resulting solution will produce 6% alcohol. सो आत्ताचा जो प्रॉब्लेम होता त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला फक्त 6% अल्कोहोल करायला सांगितलं होतं, व्हॉल्यूम मेकअप करायला सांगितला नव्हता. बरोबर आहे. सो त्याच्यामुळे मी फक्त किती पार्ट्स लागणार आहेत प्रत्येक स्ट्रेंथमधनं तेवढेच मी कॅल्क्युलेट करणार आहे. ओके, आता ह्याच्या पुढचा जो प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये आपल्याला व्हॉल्यूम काढायचा आहे. म्हणजे व्हॉल्यूम म्हणजे
पर्सेंट अल्कोहोल 15% अल्कोहोलमधले मला 3 पार्ट्स म्हणजे एक्झॅक्ट किती व्हॉल्यूम, 8%चे 3 पार्ट्स म्हणजे एक्झॅक्ट किती व्हॉल्यूम आणि 3%चे 11 पार्ट्स म्हणजे एक्झॅक्ट किती व्हॉल्यूम हे मला कॅल्क्युलेट करायला लागेल. ओके, सो त्या टाईपचा प्रॉब्लेम आपण समजून घेऊया. आय होप यू अंडरस्टूड such kind of problems when there are 3 different strength. So without wasting time I will go toward directly problem. So problem वरती इथे येऊया जेणेकरून तुम्हाला लगेच लक्षात येईल. ओके, सो प्रॉब्लेम लिहून घ्या पटापट. मगाचा प्रॉब्लेम मला असं कन्सिडर करतो की तुम्ही लिहून घेतला असेल. आता इथे तुम्ही पटापट प्रॉब्लेम लिहून घ्या. हा प्रॉब्लेम आपण थोडासा डिफरंट वेने सॉल्व करणार आहोत. Calculate the amount of 20%, 15% and 5% alcohol should be mixed together to produce 150 ml of 8% alcohol. सो ह्यांनी काय प्रोव्हाइड केलं आपल्याला डाटा की आपल्याला त्यांनी 20% अल्कोहोल दिलं आहे, 15% अल्कोहोल दिलं आहे आणि 5% अल्कोहोल दिलं आहे. आणि त्यांनी काय सांगितलं आपल्याला की 150 ml ऑफ 8% अल्कोहोल, आपल्याला 150 ml अल्कोहोल प्रिपेअर करायचं आहे ज्याची स्ट्रेंथ 8% असेल. आणि आपण कशातून ते व्हॉल्यूम घ्यायचं आहे 20%, 15%, 5%. ओके, सो मी माझ्या ॲलिगेशन मेथडमध्ये मी फॉर्म्युला पुट करतो. रिक्वायर्ड पर्सेंटेज इज ॲट युअर सेंटर पॉईंट दॅट इज 8. लेफ्ट साईडला मी माझ्या पूर्ण तिन्ही स्ट्रेंथ लिहून घेणार जे मला त्यांनी प्रोव्हाइड केले 20, 15 अँड 5. सो जसं मी सांगितलं स्ट्रॉंगर मायनस required percentage that is 20 minus 8 that is 12. Again 15 is again stronger than your required, that is 15 minus 8 that is 7. So 12 plus 7 it becomes 19. So 19 parts of what? That is a 5%. So 5% चे 19 पार्ट्स. त्याच्यानंतर रिक्वायर्ड पर्सेंटेज किती आहे 8% आणि माझं विकर पर्सेंटेज किती आहे 5%. सो 8 minus 5 is it is 3 parts of your 20%. Again 8 minus 5 because this is the only concentration that is weaker than your required. So 8 minus 5 again that is 3 parts of your 15% alcohol. Okay, so आता मला काय करायचं आहे, असे जेव्हा प्रॉब्लेम्स येतील तेव्हा मला हे जेवढे पार्ट्स आपण कॅल्क्युलेट केलं आहे त्याचे मला समेशन करून घ्यायचे आहे. सो 3 + 3 + 12 + 7. ओके, इफ आय ॲड दिस आय विल गेट टोटल पार्ट्स ऑफ 25 पार्ट्स. सो आता ह्याच्यामध्ये मला काय कळलं आहे की 25 पार्ट्स आपल्याला भेटलेत. ओके, सो हे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही इथे काय मेन्शन करताय. 3 parts of 20% अल्कोहोल, 3 parts of 15% अल्कोहोल अँड 19 parts of 5% अल्कोहोल. जर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी गडबड केली, समजा जर तुम्ही चुकून जर ह्याच्यामध्ये 19 parts of 15% अल्कोहोल जर केलं तर तुमचा व्हॉल्यूम 15%चा जास्त येणार आहे आणि तो जर व्हॉल्यूम जास्त आला तर तुमचा आन्सर चुकू शकतं. ओके, सो इथे तुम्ही काय मेन्शन करताय ते महत्त्वाचं आहे. ओके, 25 पार्ट्स कसे काढले मला वाटते समजलं असेल कारण सिम्पल आहे ते. आता मी काय ह्याच्यातून काढलं आहे कॅल्क्युलेटमध्ये केलं आहे की 3 parts of 20% अल्कोहोल, देन 3 parts of 15% अल्कोहोल अँड 19 parts of 5% अल्कोहोल आर मिक्स टुगेदर. द रिझल्टिंग सोल्युशन विल बी 8%. आता मला काय समजलं की हे एवढे पार्ट जर मी प्रत्येक स्ट्रेंथमधनं जर केले आणि जर मी एक सोल्युशन बनवलं तर माझं सोल्युशनची स्ट्रेंथ किती असणार आहे 8%. ओके, पण आता आपल्याला किती सोल्युशन बनवायचं आहे 150 ml सोल्युशन बनवायचं आहे. सो आता मी कॅल्क्युलेशन कसं करतो ते बघून घ्या. हा फॉर्म्युला तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला बघितला असेल. सो आता पहिल्यांदा मी 20%साठी कॅल्क्युलेट करून घेतो की 20%चं मला किती व्हॉल्यूम लागणार आहे. ओके, सो फॉर दॅट 25% ॲज टू 150 ml दॅट इज माय आता 25 पार्ट्स हे मी कुठले घेतले टोटल पार्ट्स. ओके, देन ॲज टू 150 ml इट इज रिक्वायर्ड व्हॉल्यूम. सो ॲज टू आता आपण कॅल्क्युलेट कशासाठी करतो आहे 20%साठी करतो आहे. 20%चे किती पार्ट्स आपण इथे फिगरमध्ये मेन्शन केले 3 parts. तर मी इथे 3 parts लिहिणार आणि ॲज टू व्ही लिहिणार म्हणजे हा व्हॉल्यूम मला कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, आता तुम्ही बघितलं तर 25%ला टोटल व्हॉल्यूम माझं 150 आहे. ओके, सो माझं 3 partsला माझा टोटल व्हॉल्यूम किती आहे हा मला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो स्ट्रेट अवे गिव इन द फॉर्म्युला. सो व्ही इज इक्वल टू हाऊ इट्स बिकम 150 multiplied by 3 divided by
25. So if you calculate this, that will becomes 18 ml of 20% अल्कोहोल. सो मला 20% अल्कोहोलमधलं किती व्हॉल्यूम लागणार आहे 18 ml. ओके, साईड बाय साईड लिहून पण घ्या तुम्ही. आता मी काय करणार, हा मला 20%साठी झाला. आता मला काय करायचं आहे 15%साठी काढायचं आहे. 15%साठी मी कसं करणार, सेम फॉर्म्युला यूज करणार. 25 पर पार्ट्स ॲज टू 150 ml ॲज टू 3 पार्ट्स ॲज टू व्ही. कारण 15%साठी किती व्हॉल्यूम होता, किती पार्ट्स होते, 3 पार्ट्सच होते. सो आता सेम व्हॉल्यूम सेम फिगर्स भेटतात आपल्याला इथे. दॅट इज 150 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 25. So that will again becomes 18 ml of your 15% alcohol. Okay, now you have to calculate for 5% alcohol. I think, okay, I will minimize this because ओके फाईन. सो आता ह्याच्यामध्ये काय करणार, 5%साठी आपण कॅल्क्युलेट करणार. आता 5%चे टोटल किती पार्ट्स होते, 19 पार्ट्स होते. 19 पार्ट्स आर देअर फॉर 5%. सो माय फॉर्म्युला बिकम्स 25 पार्ट्स फॉर 125 ml ॲज टू 19 पार्ट्स, and we have to calculate volume for that 19 parts. So 150 multiplied by 19 divided by 25. Okay, so if you calculate this is a 114 ml of 5% alcohol. So for a safer side, आता आपल्याला 18 ml भेटलाय and 114 ml of 5% हे भेटलेत. सो मी ह्यांची ॲडिशन जर केली तर मला फायनल व्हॉल्यूम किती भेटतोय 150 ml. ओके, सो माय व्हॉल्यूम इज मॅच अँड इफ आय टेक दिस I will get 150 ml of alcohol of, that is of total 8% of alcohol. Okay, so this is my final answer. सगळ्यांना समजलंय, पटकन लिहून घ्या. लिहून झाल्यानंतर मला सांगा किंवा चॅटबॉक्समध्ये मेसेज पुट करा. I will go for the next problem that you have to solve. Do it fast. Okay, so we will move towards our next part, or sorry, I will give one problem for practice. Okay, so the problem is on your screen. Calculate the amount of 20%, 14% and 4% of alcohol should be mixed to produce 200 ml of 7% alcohol. सो आपल्याला आता काय प्रिपेअर करायचं आहे, 7% अल्कोहोल प्रिपेअर करायचं आहे ज्याचा व्हॉल्यूम असेल 200 ml. ओके, आणि त्यांनी आपल्याला कुठल्या स्ट्रेंथ दिल्या आहेत, 20% दिलं आहे, 14% दिलं आहे आणि 4% दिले आहेत. ह्या 3 स्ट्रेंथ दिल्या आहेत. त्याच्यातून आपल्याला 7% अल्कोहोल प्रिपेअर करायचं आहे आणि ज्याचा व्हॉल्यूम असेल 200 ml. सो स्टार्ट सॉल्विंग द प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट फर्स्टली draw the alligation diagram and calculate individual required parts for individual strength, then make sum of the total parts, and after making that directly go for the volume of individual percentage. So if you see in this required percentage 7, higher percentage than required, that is 20 and 14, and weaker percentage is the only weak percentage, that is 4. So required will be your 7 minus 4. So accordingly calculate immediately and post your answer in chat box, that is how much volume required for 20%, how much volume required for 14% and how much volume required for 4%. Do it fast because another problem one type is there.
आफ्टर सॉल्विंग पोस्ट युअर आन्सर इन चॅट बॉक्स. सो आता आपण काय करतोय, एक एक मेथड यूज करत चाललो आहे. वेगवेगळी मेथड आपण प्रत्येक लेक्चरला बघतोय. सो जरी आपण नवीन मेथड बघितली तरी मागचे फॉर्म्युलेज विसरू नका. ओके. सो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये डेली स्वतःच प्रॉब्लेम घ्या आणि सॉल्व करा जुने. ओके. स्टील आय विल प्रोव्हाइड द डिफरंट प्रॉब्लेम्स टू प्रॅक्टिस यू आफ्टर युअर सेशनल. ओके. कारण सेशनल आधी आहे तुमची, तर सेशनल झाल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम्स विसरू नयेत म्हणून मी डेली तुम्हाला एक प्रॉब्लेम देत जाईन जो तुम्हाला सॉल्व करायचा आहे. ओके. सो आय विल कीप you in touch with this chapter as well by this way, but still at your safer side you will practice daily. Okay. So start giving answer if you have solved. How much percentage of how much volume of 20% alcohol? 20 ml. No, it is wrong answer. 20 ml is not answer. $23.076. Very good. I just round at 23.077. Okay. So this is right answer. Most of you have given that 23.077. So for 20% it will be your 23.077. Keep it in 3 digit after your point. 3 digit मध्ये आन्सर ठेवा म्हणजे फायनल व्हॉल्यूम तुमचा परफेक्ट येईल. सो इट विल बी युअर 23.077 फॉर 20% and 14% and 153.846 ml. Yes, exactly. Siddhi Zamle. Okay. So it is 153.846 ml. So just do the summation of that. Yes, I found that most of you have given right answer. Only one student given a 20 ml answer. Just correct it and see where you have do the mistake. So if you add these 3 volumes, yes, first is 23.077 ml. You will get firstly 26 parts. Okay. Then if you solve this 23.077 ml for 20%, then 23.077 ml again for 14%, and 153.846 ml of your 4%. If you do the summation for this, you will get 200 ml of your total volume, and your desired percentage of 7% will be you will achieve. Okay. So 3%चं तुम्हाला आता समजलेलं आहे. और 3 स्ट्रेंथ जर असतील तर आता आपण बघितलं की 3 डिफरंट स्ट्रेंथ त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केल्या आणि त्याच्यातून आपल्याला एक स्ट्रेंथ काढायला सांगितली. आता तुम्हाला असे चान्सेस आहेत की तुम्हाला 4 स्ट्रेंथ देतील डिफरंट आणि त्याच्यातून तुम्हाला एक वेगळी स्ट्रेंथ काढायची आहे. ओके. सो इन दॅट सी व्हेरी फास्ट दिस प्रॉब्लेम. Calculate the amount of 70%, 60%, 40% and 30% alcohol mixed together to get 50% alcohol. आता त्यांनी 4 डिफरंट स्ट्रेंथ दिल्यात जे मी इथे मेन्शन केलं आहे 70, 60, 40 and 30 आणि रिक्वायर्ड पर्सेंटेज किती सांगितलं आहे 50%. ओके. सो आता ह्याच्यामध्ये सेम फॉर्म्युला यूज करणार. हायर पर्सेंटेज मायनस रिक्वायर्ड 70 मायनस 20 पार्ट्स, देन 60 मायनस 50 दॅट इज 10 पार्ट्स. ओके. आता ह्याच्यामध्ये 2 वीकर पर्सेंटेज आहेत. ओके. सो 50 मायनस 40 दॅट इज 10 पार्ट्स अँड 50 मायनस 30 दॅट इज 20 पार्ट्स. ओके. हे मी असं करून घेतलं. आता इथे मी डायग्रॅमॅटिक किंवा थोडंसं एक ॲरो काढून तुम्हाला दाखवलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला क्लिअर आयडिया कळेल की मी नक्की कशातून काय मायनस केलं आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये हे 20 पार्ट्स जे बटरफ्लाय सारखी डायग्राम आहे त्याच्यामध्ये पहिला जो आहे 20 पार्ट्स ते कशाचे असणार आहेत 70%चे. देन 10 पार्ट्स ऑफ युअर 60%, अगेन 10 पार्ट्स ऑफ युअर 40% अँड 20 पार्ट्स ऑफ युअर 30%. जेव्हा हे एवढे पार्ट्स मी जे कलेक्ट करणार तर माझं फायनल आन्सर काय असणार आहे 50. ओके. आता प्रॉब्लेम सेम आहे, फक्त याच्यामध्ये 4 स्ट्रेंथ दिल्यात. आता मी डायरेक्टली प्रॉब्लेमवरती येतो, मी कन्सिडर करतो. एक काम करा, याचा स्क्रीनशॉट काढून घेता का? जरासा मायनस करून घेतो. स्क्रीनशॉट काढून घ्या. सॉरी, ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या प्रॉब्लेम नंबर 3चा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या.
Okay, I hope you have taken the screenshot of this. Still, okay, sorry, this is for problem number 3 and I want to give problem number. Okay, so sorry, मिनिमाइज केलं की स्क्रीन थोडीशी डिस्टर्ब होते. सो हा आपला ह्या प्रॉब्लेमबद्दल मी डिस्कस करत होतो आता. ह्याच्यामध्ये 4 स्ट्रेंथ दिल्यात आणि 4 स्ट्रेंथ कसं कॅल्क्युलेट करायचं, पहिल्यांदा आपण पार्ट्स कॅल्क्युलेट करून घेणार. ओके, सो वी विल कॅल्क्युलेट फर्स्ट पार्ट. सो जस्ट टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस अँड आफ्टर यू विल राईट इन युअर notebook. Okay, so accordingly you have to calculate this. Then I will go straight forward to the our problem. So this is problem number 7. So what is the problem number 7? So don't write anything right now. I will give time to take screenshot of this. Okay, so ह्याच्यामध्ये काय आहे, पहिल्यांदा त्यांनी विचारले कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ इच 90%, 60%, 30% अँड वॉटर आर रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 500 ml ऑफ 50% अल्कोहोल. आता ह्यांनी 4 स्ट्रेन दिले आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी काय विचारलं आहे 90%, 60%, 30% आणि वॉटरचा क्वांटिटी विचारला आहे. ओके, चौथी स्ट्रेन त्यांनी वॉटर विचारलं आहे. वॉटर मीन्स त्याच्यामध्ये अल्कोहोल पर्सेंटेज किती आहे, 0. सो आय विल पुट दिस व्हॅल्यू 90, 60, 30 अँड 0. ओके, and how much I have to prepare 500 ml of 50%. so required percentage 500 ml. so मी ह्याच्यामध्ये ॲलिगेशन मेथडने पहिले पार्ट्स कॅल्क्युलेट करून घेणार. सो इफ यू सी द 40 parts of water directly, then 60 minus 50, that is 10 parts, that is 30. 50 minus 30, that is 20 parts, and 50 minus 0, that is 50 parts. टोटल 50 parts. आता ह्याच्यामध्ये आपण काय चेंज करतोय, जेव्हा 4 स्ट्रेन तुम्हाला दिले असतील किंवा वॉटरने तुम्हाला टोटल 4 स्ट्रेन दिले असतील, तेव्हा आपण काय करतोय, जो हायर स्ट्रेंथ आहे त्याच्यातून जो रिक्वायर्ड आहे तो एकदाच मायनस करतोय. ओके, सो दॅट इज 90 मायनस 50, दॅट इज 50 पार्ट्स. स्टील हायर पर्सेंटेज आपण 60% इथे असेल तरी आपण ते 10 पार्ट्स आपण अप्पर पार्टमध्ये कॅल्क्युलेट करतोय. ओके, सो मगाशी आपण काय करत होतो, 2 वेळा आपण त्यांना मायनस करून इथे 2 वेळा लिहित होतो आणि त्याची समेशन करून टोटल पार्ट्स लिहित होतो. पण जेव्हा असे 4 स्ट्रेन दिले असतील तेव्हा आपल्याला त्या पद्धतीने कॅल्क्युलेट करायची गरज नाही आहे, कारण आपल्याला इंडिव्हिज्युअल स्ट्रेनची कॅल्क्युलेशन्स आहेत. ओके, सो इथे तुम्हाला पार्ट्स भेटलेत, टोटल पार्ट्स तुम्ही कॅल्क्युलेट केले त्याच्यामध्ये. देन आपण डायरेक्टली व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करून घेणार सिमिलर मॅनरमध्ये. आता ह्याच्यामध्ये काय मिळेल आपल्याला, 120 पार्ट्स इथे भेटलेत मला. ओके, सो 120 पार्ट्स ऑफ 500 ml. देन आय हॅव टू कॅल्क्युलेट द 50 पार्ट्स ऑफ 90%. ओके, सो त्याच्यासाठी किती व्हॉल्यूम लागणार आहे. सो मी इथे कॅल्क्युलेट करून घेतलं सिमिलर मॅनरमध्ये. सो फॉर 90% आय हॅव गेट दॅट 208.33 ml. सिमिलरली आय विल कॅल्क्युलेट फॉर 60%. ओके, देन सिमिलरली आय विल कॅल्क्युलेट फॉर 30%. ओके, सो आफ्टर दॅट, अच्छा ह्याच्यामध्ये मी काय करून घेतलं आहे, ह्या तिन्हीसाठी मी स्ट्रेंथ काढून घेतला. सो आय विल गेट 208.33 ml, 83.33 ml अँड 41.67 ml. आता मला टोटल व्हॉल्यूम किती बनवायचं आहे, 500 ml. सो आता मी काय करणार आहे, मला ह्याच्यामध्ये वॉटरचं व्हॉल्यूम काढायचं आहे. सो 500 ml मायनस ऑल दिस क्वांटिटी, दॅट इज 208.33, देन 83.33 plus 43.67. I will minus that all this with 500. So if I will minus that, I will get 166.67 ml, okay, of water. So if I get summation of this all 4 volumes, 208.33, 83.33 ml and 41.67, I will get with 166.67 of water, I will get total of your 500 ml of total solution. Okay, so in this way you have to calculate for 4 different strains. So थोडंसं मिनिमाइज करतोय. ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि झूम करून पुन्हा एकदा आन्सर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि त्याच्यानंतर प्रॉपर समजून घ्या प्रॉब्लेम. आय हॅव एक्सप्लेन, व्हेरी सिम्पल आहे. याच्यामध्ये मागचा जर प्रॉब्लेम जर तुम्ही बघितलात तर त्याच्यासारखंच सिमिलर कॅल्क्युलेशन्स आपण केले. फक्त चेंज कुठे, ॲलिगेशन डायग्रॅम जी आहे त्याच्यामध्ये आपण हायर पर्सेंटेज आपण एकदाच मायनस करून घेतलं आहे. त्याच्यानंतर 60 मायनस 50,
10% I have given separately, and 50 minus 30 and 50 minus 0, this kind of change is there. सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घेतलाय? ओके, फाईन. येस सर. मी कन्सिडर करतो तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल. त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचा आहे. दिस इज फॉर युअर होमवर्क. Calculate the volume of each 85%, 55%, 35% and water are required to produce 600 ml of 45% of alcohol. सेम फॉर्म्युला प्रॉब्लेम दिला आहे मगाच्या सारखा, थोड्याशा स्ट्रेंथ वेगळ्या आहेत. 85%, 55% and 35% of your alcohol and water are required to produce 600 ml of 45% alcohol. सो हा तुम्हाला प्रॉब्लेम आहे. हा लिहून घ्या प्रॉब्लेम आणि हा सॉल्व करा आणि उद्या मला ह्याचे आन्सर्स प्रोव्हाइड करा नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड विथ ॲलिगेशन मेथड. ॲलिगेशनमध्ये तुम्हाला एवढेच प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यामध्ये आपण 2 strength, इफ दे प्रोव्हाइड अ 3 strength and if they provide a 4 strength, then you have to calculate for a separate strength. So we have seen all the problems in this alligation method.